हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 30. सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्ठामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्. भाषांतर. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत भगवंतांनी वेगवेगळ्या श्रेणीतील लोक कसे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात ते सांगितले. हे जे यज्ञ करणारे लोक आहेत ते असे द्रव्ययज्ञ, स्वाध्याय यज्ञ, योग यज्ञ इत्यादी यज्ञ इंद्रिय निग्रह आणि भगवत प्राप्ती करण्यासाठी करतात, ज्यामुळे ते पापकर्मांपासून मुक्त होतात, त्यांची सर्व कल्मशे नष्ट होतात, हृदय चेतना शुद्ध होते. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे आपण खूप थकलेलो असताना स्नान केल्यावर छान वाटतं, ताजतवाना वाटतं, त्याप्रमाणे या साऱ्या यज्ञांनी मनुष्याची आंतरिक कल्मशे धुतली जातात आणि मग प्रत्येक क्षणी, मग ते कोणाला मेल पाठवत असतील, कोणाशी फोनवर बोलत असतील, बाजारातून काहीतरी खरेदी करत असतील, स्वयंपाक बनवत असतील, जेवत असतील, मुलांचे पालन पोषण करीत असतील, कोणत्याही परिस्थितीत ते ही यज्ञ केल्याने मिळणाऱ्या अमृताची चव चाखतात आणि त्यांची प्रगती होते. ज्याने द्रव्ययज्ञ करणारे त्यांच्याकडील धन इतरत्र खर्च करण्याऐवजी कोणाला तरी दान देतात, तेव्हा दान स्वीकारणाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद दान देणाऱ्यालाही मिळतोच ना. स्वाध्याय यज्ञ करणारे जे काही वाचतात ते जीवनात आचरू शकतात. आजच मी एका लेक्चरमध्ये कोणती पुस्तके वाचली पाहिजे याच्या उत्तरादाखल ऐकलं की जी पुस्तके तुम्ही बाथरूममध्ये जाऊन वाचू शकतात ती पुस्तके तुमचं जीवन परिवर्तित करणार नाही. जी पुस्तके वाचल्यानंतर तुम्ही आदराने ती एका चांगल्या, योग्य, शुद्ध ठिकाणी ठेवाल, ती पुस्तके तुमचं जीवन परिवर्तित करतील. अशा प्रकारे स्वाध्याय यज्ञ करणारेही फायद्यात राहतात. अशा प्रकारे वेगवेगळे यज्ञ करणारे वेगवेगळ्या प्रकारे थोड्या प्रमाणात का होईना भौतिक स्तरावर अमृताची चव चाखतात, परंतु भक्तियोग करणारे भक्त सर्वच प्रकारचे यज्ञ भगवंतांप्रित्यर्थ, भगवंतांच्याच आनंदासाठी, भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी करत असल्यामुळे ते सतत अमृताचेच पान करत असतात. म्हणून वर्तमान शरीर सोडल्यानंतर जे निराकारवादी असतात ते ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतात, परमात्मावादी वैकुंठात जातात, तर जे भक्त असतात ते गोलोक वृंदावनापर्यंत पोहोचतात. म्हणजे हे सर्व प्राप्त करण्यासाठी एकच गोष्ट करणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे इंद्रिय निग्रह. भक्त हा इंद्रिय निग्रह ही स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर भगवंतांची सेवा म्हणूनच करतात, कारण इंद्रिय तृप्तीस भौतिक अस्तित्वाचे मूळ कारण आहे. म्हणून आपण इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचे आहे. समजा आज आपल्याला माहीत झालं की इंद्रिय तृप्ती करायची नाही, पण आपण इंद्रिय तृप्ती अचानक त्यागूही शकत नाही, बरोबर? ठीक आहे, काही हरकत नाही. त्यासाठी आपण इंद्रिय निग्रह ही सेवा आहे असं समजून इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठी रोज प्रयत्न करायचा आहे. कसा? तर आपण आपल्या इंद्रियांद्वारे जी काही चांगली वाईट कार्य करीत आहोत ती करताना जर मला माझ्या प्रिय व्यक्तीने जसं की आईने पाहिलं तर तिला काय वाटेल असा विचार जर आपल्या मनात आला तर आपण चुकीची कार्य करू शकू का? नाही. मग त्याचप्रमाणे आपण भगवंतांना काय वाटेल हा विचार केला तर आपण चुकीच्या कार्यापासून दूर राहू आणि त्यामुळे इंद्रिय निग्रहही साधू शकू आणि रोज आपली प्रगतीही बघू शकू. अशा प्रकारे आपण भगवंतांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकू, कारण स्वतःला पवित्र ठेवणं ही स्वतःमध्येच एक सेवा आहे. आणि हे तेव्हा शक्य होते जेव्हा आपण एखाद्या प्रामाणिक वैष्णव गुरूकडून भगवंतांबद्दल श्रवण करतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आणि भगवंतांना भोग लावून कृष्ण प्रसाद ग्रहण करतो. तेव्हा हळूहळू आपली चेतना इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे विरक्त होऊन भक्तियोगात लागते. अशा प्रकारे भक्तियोग्यांना जे थोड्याशा प्रयत्नांनी साध्य होतं त्या इंद्रिय निग्रहासाठी इतर योग्यांना मात्र खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ, बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करतात. काय त्यांचे हृदय शुद्ध होतात? मन इंद्रिय संयमित होतात? बऱ्याचदा नाही.
कारण ते जे काही क्रिया करतात ते औपचारिकता म्हणून करतात, त्यामध्ये भाव असतोच असं नाही. कशासाठी करतो हेही त्यांना माहीत नसतं. काहीतरी भौतिक लाभ व्हावा म्हणून ते करतात. मग तो यज्ञ तरी कसा होणार? कारण यज्ञ म्हणजे काहीतरी आहुती देणं, त्यागणं. पण हे लोक तर काहीतरी भौतिक इच्छा पूर्ण करून घेण्यासाठीच ते करत असतात. म्हणून त्यांच्याकडून केवळ कर्मकांड घडतं आणि म्हणून भगवंत इथे कर्मकांडाचं खंडन करतात. परंतु तेच एखाद्या भक्तियोग्याला इंद्रिय निग्रहासाठी तेवढा प्रयास करावा लागत नाही, कारण कृष्ण कृपेने त्यांच्या थोड्याशा प्रयत्नातच ते यशस्वी होऊ शकतात. उदाहरणार्थ राजसिक किंवा तामसिक अन्न न खाण्यासाठी भक्तांना वेगळे प्रयास करावे लागत नाहीत, कारण भक्त तेच खातात जे भगवंतांना अर्पण करता येते. त्यासाठी प्रभुपादजी सांगतात की आपली इंद्रिये मायेच्या सेवेत न लावता भगवंतांच्या सेवेत नियुक्त करणं हाच खरा इंद्रिय निग्रह आहे. हे समजून जे यज्ञ करतात त्यांची सर्व कल्मशे म्हणजे पाप नष्ट होतात. उदाहरणार्थ आपण रोज भगवंतांची आरती गातो. आपण तिचा अर्थ समजून त्या भावात ती केली तर त्याने भगवंत प्रसन्न होतात. पण ती करायची म्हणून करत राहिलो तर आपण आपली भावना, सेवा करण्याची इच्छा भगवंतांना अर्पण करू शकणार नाही. ती क्रिया कर्मकांडाप्रमाणे औपचारिकताच बनून राहील. त्यामुळे भगवंतांनी हे यज्ञ प्रकार वेदांमध्ये सांगितलेले असले तरी स्वतः भगवंतच अर्जुनाला काय सांगत आहेत की भक्ती योग कर. साऱ्या योगींमध्ये सर्वात श्रेष्ठ योगी तोच आहे जो त्याचं मन भगवंतांमध्ये लावतो. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे, कारण भक्ती योगामध्ये इतर योगांच्या तुलनेत सर्वात अगोदर लवकरात लवकर आपलं हृदय शुद्ध होतं, कारण आपण साक्षात भगवंतांच्या संपर्कात असतो. आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो. त्यामुळे इंद्रिये आपोआप संयमित होतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकताच राहत नाही. त्यासाठीच भक्त केवळ आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांची भक्ती करतात. जसे की भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करण्याकरता अनुकूल अशा 4 प्राथमिक नियमांचं पालन करतात. जसे की नशा न करणे, जुगार न खेळणं, मांसाहार न घेणं, अवैध यौन संबंध न ठेवणं. याने जीव माणूस बनतो. आणि भक्त तेव्हा बनतो जेव्हा आपण आणखी 4 नियम पाळतो, ज्याने आपण शुद्ध भक्ती प्राप्त करू शकतो, जे आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी दिलेले आहेत की तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनिया सदा हरी. म्हणजे कितीही विद्वान असलो, बुद्धिमान असलो तर एखाद्या तृणाप्रमाणे नम्र असणं. उदाहरणार्थ रतन टाटा. तसेच एखादा वृक्ष जो आपल्याला सावली, लाकूड, फळे सर्व काही देतो तरीही त्याला कापलं जातं, तसेच तो ऊन, वारा, पाऊस सगळं काही सहन करतो. म्हणून आपण वृक्षाप्रमाणे सहनशील असलं पाहिजे. उदाहरणार्थ प्रल्हाद महाराज. आपल्या आतमध्ये जी इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे तिला खत पाणी न घालता सहन केलं पाहिजे. उत्तेजित करण्याची परिस्थिती असली तरीही जो शांत राहतो तो महान असतो. तसेच आपल्याला कोणी सन्मान देईल, आपली पूजा करेल अशी अपेक्षा करू नये, परंतु इतरांचा मात्र नेहमी मान ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या सर्वांची, प्रत्येकाची आई. त्याप्रमाणे जेव्हा आपण या 4 गोष्टींचे पालन करतो तेव्हा आपण 24 तास हरिनाम कीर्तन करू शकतो आणि उच्च आस्वादन करून शुद्ध भक्त बनू शकतो, ज्याने आपण भगवत धाम गाठू शकतो. म्हणून उद्देश आहे मन आणि इंद्रियांना संयमित करणं, हृदय चेतना शुद्ध करणं आणि मोक्ष मिळवणं. या सर्व गोष्टी केवळ भक्ती केल्याने सहज साध्य होतात. कारण जेव्हा हृदय शुद्ध होते तेव्हा आपण एक निरोगी आयुष्य जगतो, सुखी आणि समृद्ध जीवन जगतो. जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो तेव्हा आपला पैसाही कमीच खर्च होतो, आपले आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे दवाखान्यावर केला जाणारा खर्च कमी होतो. तसेच अनावश्यक गोष्टींमध्ये आपण अडकत नाही. त्यामुळे वकिलांवर होऊ शकणारा खर्चही कमी होऊ शकतो. जीवनशैली चांगली राहते, त्यामुळे विनाकारण खर्च होत नाही. त्यामुळे भक्त समृद्धही होतात आणि सुखीही होतात. आपण म्हणतो ना की मन चांगलं तर सर्व काही चांगलं. भक्तीमध्ये मन आणि तन छान राहतंच आणि त्यामुळे आपण आनंदी राहतो आणि समृद्ध जीवन जगतो. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण भगवतधामी जातो. तोच तर सर्व यज्ञांचा उद्देश आहे. म्हणून आपण इंद्रिय तृप्तीचा त्याग केला पाहिजे, जेणेकरून आपण भक्तीमध्ये पुढे प्रगती करू शकू. आणि त्यासाठी आपल्याला धीरही ठेवावा लागेल, कारण आजच आपण भक्तीत आलो आणि आजच आपण शुद्ध भक्त झालो असं होऊच शकणार नाही. उदाहरणार्थ
आपण आजपासून व्यायाम करायला सुरुवात केली म्हणजे आजच आपल्याला आरोग्यदायी जीवन प्राप्त होईल असं होत नाही, बरोबर? त्यासाठी रोज रोज व्यायाम करणं गरजेचंच आहे. त्याप्रमाणे आपण भक्ती करीत राहायची आहे, सोडायची नाही. कारण आत्मा भगवत धामातून भटकत भटकत या संसाराच्या बंधनात येतो. ते बंधन म्हणजे भवबंधन आहे आणि आपल्याला त्यातून मोक्ष हवा आहे. त्यासाठी बंधन काय आहे आणि मोक्ष काय आहे हे आपण समजलं पाहिजे. आत्म्याच्या वर मन, बुद्धी, अहंकाराचे सूक्ष्म शरीराचे आवरण असतात. उदाहरणार्थ कोणी मनुष्य जाता जाता चिखलामध्ये पडला तर पूर्ण शरीरावर चिखल लागतो. म्हणजे असं समजूया की तो चिखलाच्या मोहात पडला आहे. आता त्याला त्या चिखलापासून मोक्ष मिळवण्यासाठी पाण्यानं स्वच्छ आंघोळ करावी लागेल, बरोबर? त्याचप्रमाणे आपला आत्मा म्हणजे आपण या संसाराच्या बंधनामध्ये आसक्ती, लोभ, काम, वासना इत्यादींमुळे अडकतो. म्हणून आपण भगवत भक्ती केली पाहिजे, ज्यामुळे आपण या जीवनातही आणि पुढील जीवनातही आनंदी राहू, या बंधनातून मुक्त होऊ आणि आपण आपल्या घरी भगवतधामी परत जाऊ. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या इंद्रियांना भगवत सेवेमध्ये लावून संयमित केलं पाहिजे आणि भौतिक अस्तित्वातून मुक्त झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवत भक्ती करून इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर पोहोचूयात, गोलोक धामापर्यंत उन्नत होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.